आज 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होतंय, पण साताऱ्यामधल्या कराडच्या डुबल इनामदार यांच्या गणपतीचं 1.5 दिवसाचं अनोखेपण आहे। डुबल इनामदार घराण्यामध्ये 1.5 दिवसांच्या गणपती विसर्जनाची परंपरा गेली 175 वर्ष अविरतपणे सुरू आहे। स्वराज्याच्या उदयकाली महाराष्ट्रात अनेक लढवय्यी घराणी निर्माण झाली। यामध्ये सन 1739 सालातील कराड येथील डुबल साळुखे इनामदार घराण्याचा इतिहास आज गणेशोत्सवात जपला जातोय। सातारच्या शाहू महाराजांचे आप्त असणाऱ्या या घराण्यातील पिढीनं स्वतःची फौज उभी करून प्रसंगी प्राणांची आहुती देऊन स्वराज्याचं रक्षण केल्याचा इतिहास आहे। प्रसंग गणेश चतुर्थीच्या दरम्यानचा होता आणि युद्धावर जाताना परत येऊ का नाही ही शाश्वती नसल्यामुळं घरातील प्रतिष्ठापना केलेले गणपती विसर्जन करून ते युद्धावर गेले। तेव्हापासून कराडच्या डुबल घराण्यात दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जनाची परंपरा आज तागायत चालू आहे। सन 1739 साली शाहू महाराज यांच्या मिरज स्वारीमध्ये सरदार बाळूजी डुबल साळुखे यांनी मोठा पराक्रम केला। ही लढाई करण्याकरता ते निघाले असता गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी आपण लढाईवरून परत येऊ की नाही हे माहीत नसल्यानं गणपतीचं विसर्जन दुसऱ्या दिवशी केलं। तीच परंपरा कराड येथील सर्व डुबल कुटुंब आज जोपासत आहेत। 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करण्यात येतं। ऐतिहासिक साळुंखे डुबल घराण्यामध्ये 1.5 दिवसाचा गणपती असतो। पूर्वी युद्धावर गेल्यामुळे 1.5 दिवसात गणपती विसर्जन करून ती लोक युद्धावर गेले। या परंपरेला 275 वर्ष पूर्ण झालेली आहेत। अजूनही ही प्रथा अशीच इथे चालू आहे। गणेशोत्सवात प्रत्येक घर स्वतःची परंपरा जपत असते, पण डुबल इनामदारांच्या गणेशोत्सवाच्या प्रथेनं जपला जातोय इतिहास। विकास भोसले, झी मीडिया, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।